नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर हे बघा गव्हाला लावलंय पाणी. आणि काल कोणीतरी कमेंट केली बघा, तुम्हा नवरा बायकोसनी काही काम आहेत का नाही म्हणणं. या जेवायला मग कोण म्हणले ती जेवायला जेवाई. कोण म्हणले त्यांनी जेवायला या म्हणतात आमचं राजे. तर हे बघा असं हातावर कोणाकोणाला घेऊन खायला आवडते नक्की कमेंट करून सांगायचं बरं का. तेल चटणी आणि बाजरीची भाकरी, आहा लय भारी लागतंय बरं का. शेंगदाणे कुठे आले? हो का शेंगदाणे चटणी आहे का. आमचं राजे खायला तर जेवण आणले राजांना, मी घेऊन आले आता भाकरी. आणि मस्तपैकी त्यांना जरा आठवण आली की अशी हातावर भाकरी घेऊन खाल्ल्यावर जरा एक वेगळीच चव लागते, वेगळ्याच प्रकारचा आनंद भेटतो बरं का. आणि रानात झाडाखाली बसून म्हणले तर आहा एक नंबर लागते बघा. हो का इकडं पाणी चालू आहे, हे बघा इकडं पाणी चालू आहे गव्हाला, दिसलं का. पाणी पाजायचं चालू आहे इकडं. मी मळ्यात ह्यांना भाकरी घेऊन आल्या पाणी पाजायच्या जाग्यात. आणि मस्त खायला बघा. काय म्हणलं राजे तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, की शेंगदाणे चटणी 32 वेळा बाजरी भाकरी चावून खाल्ल्यावर ती चव बघा तुम्ही कशी लागते. लय भारी लागते काय. हं. एक नंबर मस्त लागते बघा चटणी. कुणाकुणाला आवडत्या शेंगदाणे चटणी आणि बाजरीची भाकरी सांगा मग कमेंट करून. आणि नक्कीच या आमच्या घरी खायला बरं का. हा एकदा तरी या, कधीतरी योग येईल तुम्हाला. जर मनापासून जर वाटलं ना नक्की यायचं आमच्या घरी. हा असं बांधावर बसून खायला मस्त.